एकूणच आपली जी काही कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंब व्यवस्थेमध्ये अ, जे ज्यांना आपण म्हणूयात की आर्थिकदृष्ट्या गौण आहेत, त्याच्यात स्त्रीप्रधान, कारण ते अवलंबित्व आहे. तसे समाजातला पुरुष घटक काही जातभार बघितलं तर आहे. तर मग त्यांना काय करायचं, की त्यांना ती जी काही शोषणाची संस्कृती आहे, शोषण आपण म्हणतो, त्या शोषणाच्या संस्कृतीचे ते बळीही असतात आणि वाहकही असतात. म्हणजे व्हिक्टिमही असतात आणि एजंटही असतात. आणि त्याला आम्ही, ज्याला कर्मविपाकवाद म्हणतो, म्हणजे इथे तत्त्वज्ञानाकडे आपण आलो. म्हणजे माझ्या ज्या अभ्यासाच्या अनेक विषय येतात त्यात नकळत असं तत्त्वज्ञान, आपल्या जगण्याचा अनेक अंगांनी विचार करायला लागला तर आपल्याला खरं म्हणजे आपलं जगणं कळतं. की आमचं तत्त्वज्ञानच आम्हाला असं शिकवतं की तुम्ही परावलंबी राहा, आणि कोणीतरी परावलंबी राहण्यामध्ये पुण्य आहे, पुण्य आणि पाप. म्हणून आमची सगळी जातव्यवस्था जी आहे त्या या कर्मविपाकवादावर उभी असलेली आहे, की मागच्या जन्मी जे काय केलं असेल ते या जन्मी भोगायचं. म्हणून या जन्मी तुला बाईचा जन्म का आला, मागच्या जन्मी तू पाप केलंस म्हणून आला. मग त्या आमच्या म्हणीतनं उखाण्यातनं दिसतं की मुलगीसुद्धा कुणाच्या पोटी जन्माला येते, जे जी पापी बाई असते किंवा पापी माणसं असतात त्यांना मुली होतात, पुण्यवानांना मुलगे होतात. ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी आपोआप. ग्रामीणला इथे ना, आता तुम्ही ते काय गर्भजल परीक्षा बिरीक्षा भानगड जे चालते त्याच्यात तथाकथित शिकलेली सवरलेली आणि उच्च उत्पन्न गटातली माणसं काय करतायत, हेच करतायत ना. आमच्या एका मैत्रिणीने दिवाळी अंकाचा एपिसोड केला होता, ही इंडस्ट्री चालतीये सरळ उत्पादनाची, तेव्हा मुलगाच पाहिजे. तर हे जे काय डोक्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था म्हणजे काय, ती जन्माच्या आधीपासून तुमच्या डोक्यावर थापलेली आहे. आणि मग ते ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी आपोआप, पाप असलं म्हणजे मग ती मुलगी होते. आता एकीकडे म्हणायचं मातृत्व हे परमपवित्र महन मंगल वगैरे वगैरे वगैरे, मातेसारखं दैवत नाही, अमुक तमुक. आणि दुसरीकडे ते मातृत्व ज्याच्यामुळे मिळतं त्याला हिणकस मानायचं त्या मातेला. आणि आणि जर जर मातृत्व हे इतकं महन मंगल पवित्र असेल आणि स्त्रीचा जन्म इतका पवित्र असेल तर कुठला पुरुष असं का नाही म्हणत मला पुढचा जन्म बाईचा दे, कारण मला मातृत्व मिळेल. जर खरोखर तसं असेल तर ही डुप्लिकेट पॉलिसी, की एकीकडे तुमची स्तुती करायची आणि स्तुती करून गुलाम करायचं, किंवा सरळ सरळ निषेध करून गुलाम करायचं. म्हणजे एकदा बाईचा जन्म पापाचा म्हटलं की सरळ सरळ निषेध झाला.